अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र मनस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र गुरु पौर्णिमेनिमित्त 29 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा व गुरुपौर्णिमेनिमित्त आपापल्या घरामध्ये साप्ताहिक पारायण आपण सुरू करणार आहोत 23 तारखेपासून 29 तारखेपर्यंत. ज्यांना शक्य नाहीये 29 तारखेलाच उद्यापन करायचं, आपले अध्याय वाचायचे, त्याच पद्धतीने नैवेद्य वगैरे करायचा आहे, तुम्हाला शक्य होणार नाही तर तुम्ही 22 तारखेपासून देखील सुरुवात करू शकता. 22 ते 28 तारखेपर्यंत 7 दिवसाचं पारायण कंप्लीट होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमे दिवशी तुमचा उपवास असेल, तुम्ही करू शकता. तुम्हाला जो नैवेद्य करायचा आहे तो तुम्ही करू शकता. महाराजांना अभिषेक देखील त्या दिवशी घालायचा आहे, नाही तर पारायण मांडलेलं आहे आपण, महाराजांची मूर्ती उचलायची नाही, अशी चूक करायची नाही. तुम्ही पूजा जरी मांडणी केली असेल तरी देखील पारायण काळामध्ये महाराजांना रोज स्नान घालायचं आहे. महाराजांना बिना आंघोळीचं ठेवायचं नाही, महाराजांना त्याच्यामध्ये रोज स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि परत त्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे आणि आपलं पारायण करायचं आहे. पूजा मांडली म्हणल्यावरती तसंच 7 दिवस ठेवायचं असं नाही. भरपूर जणांची वेगवेगळी श्रद्धा आहे. कोणी कोणी 7 दिवस हलवत नाही, कोणी कोणी हलवतं. हलवलं तरी चालतं, काही देखील होत नाही, कारण ते आपले गुरु आहेत. आता गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण तर प्रत्येकाच्या घरी होणारच आहे, पण भरपूर असे देखील लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील ते पारायण करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती बसलेली आहे, कारण काही नियम असतात, नियमांचं देखील पालन व्हावं लागतं. कारण असे देखील सांगतात गुरुचरित्र पारायणामुळे भरपूर कडक नियम आहेत बाबा, आपल्याला होणार नाही किंवा तुला जमणार नाही असं देखील आपल्याला सांगत असतात ते. त्यामुळे आपण भीतो इथेच आणि इथेच आपण मार खातो आणि आपण तिकडे जातच नाही. आपल्याला किती जरी इच्छा असली तर आपण तिथे जात नाही. यासाठी काय करायचं आहे, अगदी साध्या व सोप्या पद्धतीत नियम कसे आहेत, कोणत्या नियमांचं पालन करायला हवं आणि कोणते नियम मोडायचे नाहीत हे तुम्हाला मी सांगणार आहे. कारण काय होतं, नियमांच्या भीतीखालीच लोक पालन करायला जात नाहीत. खरंच तुमची इच्छा असेल तर तुम्ही मी नियम आज सांगते, नियम पूर्ण व्हिडिओ पहा, नियम सगळे समजून घ्या आणि पारायणाला सुरुवात करा, काही देखील होत नाही. आता पारायणाचे नियम काय करायचे आहेत बघा. आता या 7 दिवसामध्ये आपल्याला सात्विक राहायचं आहे. सात्विक म्हणजे काय, अजिबात नॉनव्हेज वगैरे खायचं नाही. काय काय नियमांचं पालन करायला सांगते. सात्विक आहार, संपूर्ण 7 दिवसाचा सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला 7 दिवस करायचंय, ब्रह्मचर्य तोडायचं नाही. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय, हा देखील भरपूर लोकांना प्रश्न पडतो. तर ब्रह्मचर्य म्हणजे पती व पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, कारण भरपूर असे देखील आहेत त्यांना ते माहित नाही ब्रह्मचर्य म्हणजे काय. नंतर आपल्याला काय करायचं आहे, भूमिशयन करायचं आहे. भूमिशयन म्हणजे काय, आपल्याला जमिनीवरती झोपायचं आहे, म्हणजे रोज जिथे झोपतो ती जागा चेंज करायची आहे आपल्याला आणि दुसऱ्या जागेवरती आपल्याला चटई किंवा काहीतरी बेडशीट वगैरे अंथरून तिथे झोपायचं आहे, कारण आपण गादीवरती वगैरे झोपत नाही या 7 दिवसामध्ये. तेवढी एक गोष्ट, खुर्चीवर बसलं तर चालतं बरं का, काही हरकत नाही, भरपूर ते देखील पाळतात, पण बसलं तर चालतं. फक्त गादीवरती आपल्याला बसायचं नाही, कारण गादीवरती महाराज बसलेले असतात, त्यामुळे आपल्याला खाली झोपायचं आहे. शक्यतो जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे झोपण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतो डाव्या कुशीवरती झोपायचं आहे, कारण डाव्या कुशीवरती झोपल्यानंतर साक्षात दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या स्वप्नामध्ये येतात आणि आपल्याला काही ना काहीतरी संकेत देतात, किंवा आपल्या जीवनामध्ये काही अडचणी सुरू असतील, टेन्शन सुरू असेल, आर्थिक परिस्थितीतून आपण जात असतो तर त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ते सांगून जातात संकेताद्वारे. त्यामुळे शक्यतो डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वच्छता आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि स्वतः देखील आपण स्वच्छ राहायचं आहे. फक्त वरून शरीर स्वच्छ करायचं नाही, आपलं मन देखील स्वच्छ यावेळेस ठेवायचं आहे. स्नान करूनच रोजच्या रोज पारायणाला बसायचं आहे. बाहेर जरी कुठे गेलात तर घरी आल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे, नंतरच तुम्हाला अगरबत्ती वगैरे लावायची आहे, कारण बघा बाहेर गेल्यानंतर भरपूर प्रकारचे लोक तुम्हाला भेटतील, भरपूर प्रकारची पब्लिक तुम्हाला भेटेल. कोण कसं असतं कोण कसं आपल्याला माहिती नाही. यासाठी घरामध्ये आल्यानंतर आंघोळ, हातपाय धुवायचे, आंघोळ करायचे. हातपाय धुण्यापेक्षा आंघोळच करा तुम्ही व्यवस्थित, आणि सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, त्यामुळे गोमूत्र देखील आपल्या घरामध्ये लागणार आहे. आपण आता बघा तुम्हाला नियमच सांगितले मी, त्या नियमांच्या भीतीपोटीच भरपूर लोक असे आहेत ते पारायण करत नाहीत. आणि आता याच्यामध्ये जेवणाचे नियम अतिशय महत्वाचे आहेत. या नियमांसोबत जेवणाचे नियम देखील अतिशय महत्वाचे आहेत, कारण पारायण काळामध्ये सात्विक म्हणजे तुम्हाला सांगितलं सात्विक म्हणजे काय, कारण जेवणासोबत आपल्याला हे नियम देखील पाळायचे, म्हणजेच आपण सात्विक होणार. ब्रह्मचार्याचं पालन असेल, मांसाहार असो, कोणासोबत कोणाविषयी वाईट बोलणं असो, घरात शांतता ठेवणं असो, भूमिशयन असो, स्वच्छता असो, सगळ्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं बरोबर. आता काय खायचं आणि काय नाही खायचं, कारण याच्यामध्ये भरपूर लोक नियमांचं जरी दडपण नसलं तर खाण्यात इतके कोण कोण एवढे शौकीन असतात ना, ते खाण्याच्या नियमांवरूनच घेऊन जातात आणि नाही म्हणतात आम्हाला जमणारच नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं हे तुम्हाला मी सांगणार. भरपूर असे पदार्थ आहेत, तुम्ही ते 7 दिवस रोज एक पदार्थ वेगवेगळा केला तरी तुम्हाला संपणार नाही, असेच पदार्थ आहेत. आणि जे नाही खायचं ते नाही खायचं,
तुम्ही ज्या पद्धतीने करणार, तुम्ही या काळामध्ये कसंही जेवण बनवा तुमच्यासाठी सात्विक, ते रुचकरच लागतं आणि आपण जे खाणार आहोत तेच महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता सगळ्यात आपण बघूया वर्ज्य काय आहे, कारण जे नाही खायचं तेच अगोदर बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. शक्य असल्यास तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुमच्याही लक्षात राहील, तुम्ही देखील विसरणार नाही, सारखे व्हिडिओ देखील पाहण्याची गरज येणार नाही तुम्हाला. शक्य असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्याचा प्रयत्न करेन किंवा स्क्रीनवरती देखील देईन. वर्ज्य म्हणलं तर सगळ्यात अगोदर पहिलं म्हणजे द्विदल धान्य. द्विदल धान्य आपल्याला चुकून घ्यायचे नाहीत. द्विदल धान्य घ्यायचे नाहीत. द्विदल धान्यामध्ये शेंगदाणे देखील येतात. भरपूर लोक उपवास असेल तर खिचडी खातात, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकतात असं म्हटलं जातं. शेंगदाणे चालतात, पण ते द्विदल धान्य आहे, शक्यतो ते टाळायचं आहे आपल्याला. उपवास असेल, पारायण काळामध्ये उपवास करण्याची देखील गरज नाहीये. भरपूर लोकांचं करतात, पण ते उपवासाच्या वेळेस पण देखील खातात, रताळ खातात, अजून काय फळं वगैरे खातात, दूध पितात, ते सगळं चालतं. पण खिचडी करायची असेल तर त्याच्यात शेंगदाणे टाकावे लागणार. शेंगदाणे हा द्विदल धान्य आहे, खाल्लं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. द्विदल धान्य म्हणजे शेंगदाणा खाल्ला तर चालेल, बाकीचे धान्य नाही खायचे, पण शक्यतो टाळायचा आहे आपल्याला. कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. कांदा, लसूण चुकूनही आपल्या भाजीमध्ये आपण टाकायचं नाही. मांसाहार वर्ज्य करायचा आहे. कडधान्य, सर्व प्रकारची जेवढी कडधान्य आहेत ते सगळी कडधान्य आपल्याला वर्ज्य करायची आहेत. सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य आणि डाळी सुद्धा, मग तूर डाळ असो, मसूरची डाळ असो, मुगाची डाळ असो, चण्याची डाळ असो, कोणतीही डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी पूर्णपणे वर्ज्य. आणि शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे, तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. हे सगळं वर्ज्य करायचं. अजून काय कोणकोणत्या भाज्या कोणत्या वर्ज्य करायच्या ते तुम्हाला सांगते. तुम्हाला सांगितलं कांदा, लसूण, सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य वर्ज्य करायचं आहे. शेंगदाणा वर्ज्य करायचा आहे. काय काय खायचं नाही, वांग खायचं नाहीये. कारले देखील खायचं नाही. शेपूची भाजी, आता शेपूची भाजी चालते, पण काय होतं माहिती का, आपल्याला पारायण काळामध्ये त्याची ढेकर येते आणि ढेकर द्यायची नसते, यासाठी शेपूची भाजीची ढेकर येते, यासाठी शेपू वर्ज्य आहे. कांद्याची पात देखील नाही. मोहरी, फोडणीला मोहरी देखील टाकायची नाही. जिरे टाकलेच चालतील, पण मोहरी टाकायची नाही, एवढी एक गोष्ट टाळायची आहे. सर्व प्रकारचे मसाले, आता मसाल्यामध्ये कोणते आले, काळा मसाला आला, परत आपले जे मसाले आपण वापरतो, किचन किंग असो, छोले मसाला असो, पनीर मसाला असो, कोणताही मसाला असो, सगळ्या प्रकारचे मसाले वर्ज्य. कारण मसाल्यामध्ये देखील कांदा पडलेला असतो, सर्व प्रकारचे खडे मसाले पडलेले असतात, यासाठी संपूर्ण मसाला वर्ज्य. आता तुम्ही म्हणाल तर सगळंच वर्ज्य, मग भाजी कशी करायची? बरोबर, तुम्हाला मी सांगते कशी करायची. हे सगळं वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला भात देखील खायचा नाही, कारण भाताने काय होतं, आपल्याला आळस येतो, आपल्या शरीरात आळस भरतो, सारखी आपल्याला जांभई येते, यासाठी आपल्याला भात टाळायचा आहे. त्याच पद्धतीने बाजरी देखील वर्ज्य आहे. बाजरीची भाकरी किंवा बाजरी देखील आपल्याला खायची नाही. आता यातला योग्य आहार कोणता आणि तुम्ही काय खायचं आहे हे तुम्हाला मी सांगते. सगळ्यात अगोदर तर एक धान्य जेवण घ्यायचं आहे. आता सगळे म्हणतील की एक धान्य म्हणजे काय? एक धान्य म्हणजे आपल्याला चपाती किंवा ज्वारीची भाकरी, दोन्हीतले एक निवडायचं आहे. तुम्हाला काय चांगलं पचतं, भाकरी पचते की चपाती पचते, ते तुम्ही ठरवायचं. आणि 60 दिवस चपाती तर फक्त चपातीच खायची, भाकरी खायची नाही. भाकरी तर फक्त भाकरीच खायची, चपाती खायची नाही. हे झालं एक धान्य, म्हणजेच एका धान्याचंच काहीतरी खायचं, गहू किंवा ज्वारी. त्याच पद्धतीने बघा, दोन्हीपैकी एक तुम्हाला ठरवायचं आहे. काय काय चालतं? दूध चालतं, दूध चालणार आहे, दुधाचा चहा करून पिला तरी चालणार आहे तुम्हाला. ताक चालणार आहे, दही चालणार आहे, पनीर चालणार आहे. दूध, दही, ताक, पनीर, तूप देखील चालणार आहे. बटाटा, रताळे, राजगिराची भाजी असते, शिंगाड्याचं पीठ, हे देखील चालतं. तुम्हाला कळलं असेल काय काय चालतं, बरोबर. एक धान्य आपल्याला हे खायचं आहे. फळभाज्यामध्ये काय खायचं? फळभाज्या ऐकून घ्या. फळभाज्यामध्ये तुम्हाला सांगते, बटाटे, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, मिरची म्हणजेच ती ढोबी मिरची आपण म्हणतो ना, ती ढोबी मिरची, वाल, रताळे, सुरण, फ्लावर, ह्या सगळ्या वस्तू म्हणजे या सगळ्या भाज्या आपल्याला चालणार आहेत. पत्तागोबी चालेल, भेंडी चालेल, गिलके चालेल आणि दोडके देखील चालणार आहे. पारांना आपल्याला वर्ज्य करायचं आहे, बाहेरचं काही देखील खायचं नाही. आपल्या घरामधला सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, बटाटे, रताळे, शिमला मिरची, ढोबळी मिरची, रताळे, सुरण, फ्लावर, पत्तागोबी, भेंडी, गिलके आणि दोडके, ह्या गोष्टी चालणार आहेत. मोहरी तुम्हाला चालणार नाही तडक्यामध्ये. तुम्ही जिरेची फोडणी देऊ शकता, तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, तुम्ही कढीपत्ता टाकू शकता फोडणी देताना. कळलं तुम्हाला? जिरे टाकू शकता, मोहरी टाकायची नाही. कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील वापरू शकता. सर्व फळे, साबुदाणा देखील चालतो, पण साबुदाणा शक्यतो खीर करायची, गोड करून खायचं, तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाणे टाकायचे नाही आहेत. पालेभाज्यामध्ये तुम्ही मेथी, पालक
खाऊ शकता, राजगिरीची भाजी खाऊ शकता, मेथी, पालक आणि राजगिरीची भाजी. पण भरपूर जणांना मेथीने देखील अपचन होतं किंवा त्यांना ते पचत नाही, त्याने ऍसिडिटी होते. शेपूच्या भाजीने देखील ऍसिडिटी होते. काही अरबट सरबट आपल्याला खायचं नाही, कारण या 7 दिवसामध्ये आपला आहार देखील चांगला सात्विक ठेवायचा आहे. आपलं शरीरातून सारख्या जांभई येऊ नये, परत त्याच पद्धतीने आपल्याला आळस येऊ नये, अपचन होऊ नये, ढेकर येऊ नये पारायण काळामध्ये महाराजांसमोर. अशा पद्धतीचं कोणत्याही भाज्या खायच्या नाही. शक्यतो बघा, सकाळ सकाळी पारायण करा म्हणजे तुम्हाला काही खाण्याची देखील गरज पडणार नाही आणि तुम्हाला ऍसिडिटी, ढेकर देखील येणार नाही. त्याच पद्धतीने काकडी, लाल माठ देखील तुम्ही खाऊ शकता. लाल माठाची भाजी, काकडी देखील खाऊ शकता. त्याच पद्धतीने बेकरी पदार्थ, मग आता बेकरी पदार्थामध्ये ताई आम्ही बिस्किट खाऊ का, बेकरीच्या वेळेस टोस्ट खाऊ का, हे खाऊ का, ते बेकरी मधलं म्हणजे बाहेरचं काहीच खायचं नाही. बेकरी मधलं काहीच नाही, चॉकलेट नाही ना, काहीच नाही खायचं. आपल्याला 7 दिवस फक्त आपल्या घरातला सात्विक आहार आपल्या हाताने केलेला किंवा बघा गुरुच्या पारण काळ तुमच्या आईच्या हातचं, तुमच्या बहिणीच्या हातचं किंवा तुमच्या जावेच्या हातचं, घरात एकत्र परिवारात असाल तर तुम्ही तुमच्या घरातलं खाऊ शकता. त्यामुळे आणि स्वतः केलेलं खायचं आहे, दुसऱ्यांच्या हातलं खायचं नाही. परान्न वर्ज्य. पाणी देखील बाहेरचं प्यायचं नाही, कोणाच्याही घरचं पाणी प्यायचं नाही. एवढंच तुम्हाला पाळायचं आहे. तुम्हाला जेवणाचे नियम कळले असतील, जेवणाच्या नियमामध्ये काय काय खायचं, काय काय नाही खायचं हे कळलं असेल. फक्त जे नाही सांगितलं, वर्ज्य सांगितलेलं आहे ते वर्ज्य करा. म्हणजे काय होतं, अरबट सरबट खातो, कुठेतरी ऍसिडिटी होते, कुठेतरी आपल्यालाच त्रास होतो, आपलंच तर शरीर आपल्याला त्रास देतं, मग कुठेतरी आपल्याला देखील आळस येतो, नको नको वाटतं सगळं. आपलं शरीर, आपलं मन आणि आपण फ्रेश राहिलो पाहिजे. आपण फ्रेश राहिलो पाहिजे या 7 दिवसामध्ये. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये नाही आली पाहिजे. यासाठी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. नक्कीच, कारण तुम्ही करू शकता. अगदी साधे सोपे नियम आहेत, काही देखील नाही. एकदा सुरू केले की तुम्हाला कधी 7 दिवस होऊन जातील हे देखील कळणार नाही. त्यामुळे आता पारायणाला सुरुवात करतील 1-2 दिवसांनी, उद्या किंवा परवा. पारायणाला परवापासून सुरुवात करतील, जे कोणी अगोदरपासून देखील करतं. पण तुम्ही सुरुवात केल्यानंतर या नियमांचं पालन करा. 100% तुम्हाला तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. तुम्हाला जे हवंय ते नक्कीच मिळणार आहे. अजून देखील तुमच्या काही जेवणासंबंधी शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.